आणि ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की काँग्रेसचे नेते असलम शेख यांना धमकी देण्यात आली आहे. गोल्डी बरारच्या नावे शेख यांना धमकी देण्यात आल्याचं कळतंय. शेख यांना 2 दिवसात गोळी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. काँग्रेसचे नेते, आमदार, माजी मंत्री असलम शेख यांना गोल्डी बरारच्या नावे धमकी देण्यात आली आहे. 2 दिवसात आम्ही तुम्हाला गोळी झाडू अशी धमकी त्यांना देण्यात आलेली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विवेक, काय माहिती याबद्दल? विशाल, देखिए, आपको बताना चाहेंगे कि असलम शेख जो कांग्रेस के एमएलए हैं और महाराष्ट्र सरकार में पूर्व मंत्री भी रह चुके हैं, उनको लगातार 2 बार फोन आए थे और उस फोन में बताया गया कि अपने आप को पहचान की गई आरोपी कि वो गोल्डी बरार बोल रहे हैं और असलम शेख को 2 दिन के अंदर गोली मारकर उनकी हत्या कर देगा। जिसके बाद असलम शेख की टीम ने इस पूरे मामले को काफी ज्यादा गंभीरता से लेते हुए मुंबई पुलिस में एफआईआर दर्ज कराई है और एफआईआर में साफ तौर पर लिखा गया कि किस नंबर से असलम शेख को फोन आ रहे थे वो नंबर पुलिस के साथ शेयर किए गए हैं और पुलिस ने अननोन यानी कि अज्ञात लोगों के खिलाफ पूरा मामला दर्ज कर लिया है और जांच कर रही है कि ये फोन की जो एड्रेस वो कहां से है, कौन शख्स ने फोन किया, इसकी जांच मुंबई पुलिस कर रही है अभी। विशाल, धन्यवाद विवेक या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण बघतोय असलम शेख यांना गोल्डी बरार याच्या नावे फोन आला होता. त्याला धमकी देण्यात आलेली आहे. 2 दिवसात आम्ही तुम्हाला गोळ्या झाडू अशी धमकी त्यांना देण्यात आलेली आहे. पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध आता सुरू आहे. पुढे बघूयात. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. शाहरुखला पठाण सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली. शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा देऊ केली आहे. शाहरुख खानला याआधी 2 पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र आता शाहरुख खानची Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आलेला आहे आणि शाहरुखच्या घरावर 24 तास पहारा असणार आहे. पुढे बघूयात. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो आणि या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतेला सुरुवात झाली. आज अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार असल्यामुळे गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे आणि यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे. सायंकाळी 7 पर्यंत हे दर्शन बंद राहील असं देवस्थानने सांगितलं. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे. अंबाबाई देवीच्या सुवर्ण दागिन्यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे. देवस्थान समितीनेच याचा व्हिडिओ जारी केला आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय. म्हणजे नित्यपूजेमध्ये, खास करून उत्सवामध्ये जे दागिने अंबाबाई करता म्हणून वापरण्यात येतात त्या दागिन्यांना उजळा देण्याचं काम सेवाभावाने सराफ वर्ग करत असतो आणि आवर्जून नवरात्र उत्सवापूर्वी तिथे येऊन जे परंपरागत दागिने आहेत, जुने दागिने आहेत, मग माथेचा मुकुट असेल, गळ्यातली कंठी असेल, काही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतील, त्यांना उजाळा देण्याचं काम जे आहे ते या सगळ्या सराफ वर्गाकडनं केलं जातं. ज्याची दृश्य खुद्द देवस्थान समितीनं जारी केलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो एक सेवा रुजू करण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणून आणि शिवाय मातेचं रूप अधिक उजळं दिसावं, छान दिसावं यासाठी म्हणून या सगळ्या दागिन्यांना उजाळा दिला जातो. आणि ही जी दागिना आपण बघतोय हे दागिने खास उत्सवामध्ये वापरण्यात येत असतात. आणि यासह इतर वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत पुढल्या काही बुलेटिन्समध्ये. मग त्या बातमी 36 जिल्ह्यांची असेल, ज्यामध्ये 36 जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. शिवाय 25 मिनिटात 50 घडामोडी, ज्यातनं आपण 25 मिनिटात वेगवेगळ्या राज्यातल्या 50 घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. महाराष्ट्र अनलिमिटेडच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर राजकीय घडामोडींपासून तर शेतकऱ्याच्या शेतशिवारापर्यंत नेमकं काय सुरू आहे याबद्दलच्या बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे. घडामोडी दिवसभर अशाच पद्धतीने वेगाने घडणार आहेत. आठवड्याचा पहिला दिवस आहे. बघूया राजकीय घडामोडी कशा पद्धतीने घडतात आणि सध्याला नवरात्र उत्सवाची राज्यभर मोठ्या वेगाने तयारी केली जाते. मग कोल्हापूर देवस्थानपासून तर अगदी सप्तशृंगी देवस्थानपर्यंत सध्या तयारीला जो आहे तो वेग आलेला आहे. त्याबद्दलची बातमी आपण जाणून घेतोच आहे. पण आता नजर टाकूयात पुढल्या 10 सेकंदात वेगवेगळ्या घडामोडींवर. पावसाच्या परतीच्या प्रवासानंतर मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होताना दिसते. 13 ऑक्टोबरपर्यंत तापमान 32 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत जलशुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरही 32 सेवा जलाशयांमध्ये गढूळ पाणी आढळले. पालिकेच्या बी विभागातील डोंगरी उमरखाडीत दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं आवाहन करण्यात आलं.
राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी अल्पावधीत सार्वजनिक जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून 3500 मेगावॅट वीज निर्मिती सुरू होणार असल्याचा दावा महापालिकेने केला. शिधापत्रिका धारकांना शासकीय रेशन दुकानात मिळणारं धान्य त्याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात घेण्याची मुभा होती आणि ही मुभा रद्द करण्यात आली असून त्या महिन्यातच रेशन घेणं अनिवार्य करण्यात आलं. पितृपंधरवाड्यामुळे सध्या भाज्यांचे भाव तेजीतच आहेत. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सुमारे 80 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. पुण्याच्या मंचर बाजार समितीत मागील 6 महिन्यांच्या तुलनेत रविवारी झालेल्या कांद्याच्या लिलावात बाजारभावात वाढ झालेली आहे. कांद्याच्या उच्चांकी 301 रुपये असा बाजारभाव जो आहे कांद्याला मिळाला आहे. भुसावळ रेल्वे स्टेशनवरून बऱ्हाणपूर खांडवाला जाण्यासाठी वाढीव 4 गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी आणि सुपरफास्ट गाड्यांना थांब्याची मागणी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेवर फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने 6 महिन्यात 12,63,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली असून 81 कोटी 18 लाख रुपये दंड वसूल केला. कोकण रेल्वेवर पुढील आठवड्यात 2 वेगळ्या ठिकाणी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात कोकण रेल्वेवरील 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. लोणावळ्यात लेक व्ह्यू तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 नेपाळी तरुणांपैकी 2घांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात आलेला आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने 2घांचे मृतदेह बाहेर काढलेत. नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुढल्या 25 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत 50 घडामोडी अगदी झटपट, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी. केंद्रीय निवडणूक आयोगात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर बैठक. आगामी निवडणुकांसंदर्भात रणनीतीवर चर्चा. तर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार. आदित्य ठाकरे मराठवाडा विदर्भ दौऱ्यावर. नांदेड, संभाजीनगर, नागपूरमधील शासकीय रुग्णालयाला देणार भेट. अमरावती, चिखलदरा, अकोल्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं. 2022-23 वर्षात 92 बालकांचा मृत्यू. माहिती अधिकारातून वास्तव समोर. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यानं अन्नधान्य टंचाईचे सावट. खरीपातील शेतमालाच्या उत्पन्नात मोठ्या तुटीची शक्यता. ऑक्टोबर हीटमुळे पुण्याचा पारा वाढला. अनेक भागात तापमान 33 अंश सेल्सिअसच्या पुढे. पुणेकर उकाड्याने हैराण. इस्रोवर रोज 100 सायबर हल्ले. रॉकेटमध्ये वापरलेले चिपचे सॉफ्टवेअर चोरण्याचा प्रयत्न. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची माहिती. आदित्य एल1च्या मार्गात सुधारणा. सूर्ययानाचा मार्ग बदलला. अवघ्या 16 सेकंदात मार्गात बदल केल्याची इस्रोची माहिती. विश्वचषकाच्या पहिल्या मॅचमध्ये भारताची विजयी सलामी. भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनं दमदार विजय. विराट कोहली, के एल राहुलची शानदार खेळी. आणि आता आपण बघणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. पावसाच्या परतीच्या प्रवासानंतर मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होताना दिसते. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि उपनगरात उन्हाचे चटके जाणवतील. 13 ऑक्टोबरपर्यंत तापमान 32 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी आपलं आरोग्य सांभाळावं असा सल्ला हवामान विभागाने दिला. वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढला असून या ठिकाणी 36 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आणि त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले. तर वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात 24 एप्रिलला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.2 सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी अल्पावधी सार्वजनिक जमीन उपलब्ध करण्यात आली आहे। त्यातून सुमारे 3500 मेगावॅट वीज निर्मिती लवकरच सुरू होणार आहे असा दावा महावितरणने केला। लोणावळ्यात लेक व्ह्यू तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 नेपाळी तरुणांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे। शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह बाहेर काढलेत। शिधापत्रिकाधारकांना शासकीय कोकणात यंदाच्या हंगामात पाऊस समाधानकारक झालेला आहे आणि भात शेतीप्रमाणेच भात बियाणं शेती चांगलीच बहरली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। कोकणातील अनेक शेतकरी भात बियाणे शेतीकडे वळलेले आहेत। कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली हजारो एकरात भात बियाणं शेती केली जाते। पितृपंधरवाड्यानिमित्त भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झालेली आहे। परिणामी भेंडी, गवार, मटार, पावट्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने 10 ते 20% वाढ झाली आहे। गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून आलंय। पुण्याच्या मंचर बाजार समितीत मागील 6 महिन्यांच्या तुलनेत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली। कांद्याला उच्चांकी 301 रुपये असा बाजारभाव मिळाला। कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजार आवारात 18,000 ते 20,000 कांदा पिशव्यांची आवक झाली। पिंपरी चिंचवडमधील ताथवडे इथे JSPM विद्यालयाच्या परिसरात अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या स्फोटामुळे टँकरजवळच उभ्या असलेल्या 4 ते 5 स्कूल बसेस देखील पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये, मात्र या स्फोटाची तीव्रता इतकी होती की धुरांचे लोट आणि ज्वाळा काही किलोमीटरपर्यंत दिसत होत्या। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं भवितव्य ठरवणारी महत्त्वाची सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे। दरम्यान मुंबई विद्यापीठाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले तर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला होता। सरकारची विनंती मान्य करत न्यायालयानं आज सुनावणी निश्चित केली असून अंतिम सुनावणीत न्यायालय सिनेट निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटाने महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या 9 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे। मनसेने लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक बोलावली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर मनसे नेत्यांची बैठक बोलावली असून लोकसभा मतदारसंघाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे। काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांनी प्रश्न आणि चिन्हाबाबत केलेल्या याचिकेवर 11 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे ही सुनावणी होईल आणि त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। रायगडमधून लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मीच उमेदवार असेल असा दावा अनंत गीते यांनी केला। पेणमध्ये ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला आणि यावेळी ते बोलत होते। लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी कोण असेल मला माहिती नाही, मात्र रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार मीच असेल असं वक्तव्य त्यांनी केलं। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिलेत। निवडणूक लढवण्यासाठी 4 वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम केल्याचं रोहिणी खडसेंनी सांगितलं। आदित्य ठाकरे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी ते शासकीय रुग्णालयाची पाहणी करणार असून रुग्णांचीही विचारपूस करतील। संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा आणि रिक्त पदे याबाबत अधिष्ठाता यांच्यासोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली। माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं। ते विरोधात लढले तर किमान त्यांना माढा मतदारसंघातील विकास कामं दिसतील असा टोलाही त्यांनी लगावला। ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांनी संप पुकारला असून वेतनवाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मागण्यांची सरकारकडून पूर्तता होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला। या संदर्भात आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत राजळे यांनी सुद्धा या संपाला सहमती दर्शवत पाठिंबा जाहीर केला। राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित मोसमी पाऊस झाला नसल्याने तिथे खरीप हंगामासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे आणि या जिल्ह्यातील 890
मंडलात खरीपातील पिकांचं उत्पादन 50% कमी राहणार असल्यानं शेतीमालाच्या उत्पादनात मोठी तूट येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. असं झाल्यास आगामी वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे. शहापूर तालुक्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय. पहाटे या धुक्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक घराबाहेर पडले होते आणि तर या दाट धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून उन्हाचा चटका वाढू लागलाय. मान्सूनने एक्झिट घेताच पुणे जिल्ह्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने तिशी ओलांडली. शहरात विविध भागांमध्ये 33°C एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ऑक्टोबर हीट चांगलाच जाणू लागला असून दुपारनंतर पुणेकरांना उकड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये पावसामुळे गढूळ पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरही शहरात साठवल्या जाणाऱ्या 32 सेवा जलाशयांमध्ये काही प्रमाणात गढूळ पाणी आढळले. दरम्यान मुंबईकरांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं. कल्याण पूर्व भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिन्या तसंच वितरण जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने केलं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रात्री भुयारी मेट्रो 3ची यशस्वी चाचणी पूर्ण केली. विद्यानगरी, MIDC आणि पुन्हा सिम्स दरम्यान भुयारी मेट्रो धावली. तब्बल 17 किलोमीटरची धाव गाडीने यशस्वीरित्या पूर्ण केल्यानं समाधान व्यक्त केलं जाते. गोरेगाव पश्चिमेतील उन्नतनगर इथल्या जय भवानी इमारतीत लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 जणांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती आठवडाभरात आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करणार आहे. भुसावळ रेल्वे स्टेशनवरून बऱ्हाणपूर खांडवाला जाण्यासाठी वाढीव 4 गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी आणि सुपरफास्ट गाड्यांना थांब्याची मागणी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला. भुसावळ विभागातील प्रवाशांना याचा लाभ होईल. ओला उबर चालकाने भाडे नाकारल्यास किंवा 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाल्यास त्याला 50 ते 75 रुपयांपर्यंत दंड लागणार असून ती रक्कम संबंधित प्रवाशाला मिळणार आहे. त्याबाबतचा धोरण मसुदा परिवहन विभागाने नेमलेल्या समितीने तयार केलाय. धोरण मसुदा समितीची उद्या रोजी बैठक होणार असून त्यामध्ये मसुद्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ब्लॉक घेऊन पायाभूत विकास कामं करण्यात येत आहेत. कोकण रेल्वेवर 2 वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे मार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात कोकण रेल्वेवरील 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ लागणार आहे. पश्चिम रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर 2023 या 6 महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमेतनं साधारण 12,63,000 विनातिकीट प्रवाशांना पकडून 81,18,00,000 रुपये दंड वसूल केलेला आहे. मुंबई सेंट्रल विभागातून वसूल केलेल्या 20,74,00,000 रुपये दंडाचा त्यात समावेश आहे. PML बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या 619 जणांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाईमध्ये 3,09,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. महामंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरात बससेवा पुरवली जाते आणि दररोज सुमारे 10 लाखांहून अधिक प्रवासी बसने प्रवास करतात. यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. पुणे रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. पुणे विभागातील तिकीट तपासणी पथकांनी सप्टेंबर महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 17,622 प्रवाशांना पकडलं आणि त्यांच्याकडून 1,42,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात करण्यात आली. वारंवार थकीत कर भरण्याचं आवाहन करूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 68 जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. त्यामुळे आता मालमत्ता धारकांचं धाबं दणाणलंय. जप्ती पथक दारात जाताच 62 जणांनी तात्काळ धनादेश अथवा रोख पैसे भरले. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो आणि या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतेला सुरुवात झालेली आहे. आज अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार असल्यामुळे गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. त्यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे. सायंकाळी 7 पर्यंत हे दर्शन बंद राहणार असल्याचं देवस्थान समितीने सांगितलं. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे. अंबाबाई देवीच्या सुवर्ण दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. देवस्थान समितीनेच याचा व्हिडिओ जारी केला.
नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. सगळीकडे सध्या गरब्याची धामधूम बघायला मिळते आणि अमरावती शहरात ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन होतंय. या ठिकाणी एका कार्यशाळेचं खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नवनीत राणा यांनी उपस्थित महिलांसोबत गरबा नृत्य सादर केलं. शिधापत्रिका धारकांना शासकीय रेशन दुकानात मिळणारं धान्य त्याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात ठराविक कालावधीपर्यंत घेण्याची मुभा होती. आता ही मुभा रद्द करण्यात आली असून त्या महिन्यातच रेशन घेणं अनिवार्य करण्यात आले. अन्यथा शिधापत्रिका धारकांना रेशन मिळणार नाही असा निर्णय जारी करण्यात आला. ठाण्यात 16,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. 260हून अधिक बनावट खाती बनवून गैरव्यवहार करण्यात आला. श्रीनगर आणि नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याची चौकशी करताना हा घोटाळा समोर आला. सेफ एक्सपे आउट कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून 25 कोटी रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड करण्यात आला होता. घोटाळ्याचे पैसे रियाल एंटरप्राइजेस कंपनीच्या खात्यात वळते करण्यात आले. वसईजवळच्या नायगावमध्ये भर रस्त्यात एकाला जमावाने चोप दिला. चारित्र्याच्या संशयातून ही व्यक्ती त्याच्या पत्नीला मारहाण करत होती आणि यावेळी जमावाने त्याला चोप दिला आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सांगली संजयनगर इथल्या झेंडा चौकात 32 वर्षीय तरुणाच्या गॅस स्टोव्ह घालून हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं. परप्रांतीयांनी हत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातील दौनीवाडा इथे मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 2 मित्र आपापसात बसून पैशांच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा करत असताना आरोपी अल्पेश पटेलने आकाश दानवेकडे उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली आणि यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर आरोपीने आकाशचा गळा दाबून त्याची हत्या केली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उल्हासनगरमध्ये मित्रानेच मित्राच्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून 1.5 लाखांची रोख रक्कम चोरी केली आणि ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अंधार मावळातील माऊ या ठिकाणी दिवसा दर्शन देणाऱ्या बिबट्याने फळणे गावात मुक्काम ठोकला आणि यामुळे फळणे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळतंय. वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी जी आहे ती समोर येताना दिसते. तळेगाव माळवाडी इथे वस्तीत साप आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. सांगलीमध्ये गुलाब पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनात लाल, पिवळा, नारंगी, गुलाबी अशा विविध रंगी आकर्षक गुलाब पाहण्यात सांगलीकर रमले होते आणि या प्रदर्शनात बाई पण भारी देवा या माध्यमातून नारी शक्तीचा आणि स्त्री शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर चांद्रयान 3 मोहिमेची फुलांची प्रतिकृती लक्षवेधी ठरली.